करून एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, जनसुनावणी, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे जे काही त्याला क्लिअरन्सेस लागतात हे सगळे करून त्याचं बॉक्स कटिंग झालं आणि आज पहिला रेक हा या ठिकाणी आलेला आहे। यात सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता आपलं कोळशाकरताचं अवलंबित्व हे कमी होणार आहे। दुसरं, या कोळशाचा ग्रेड अतिशय चांगला आहे। जवळपास 4300 GCVचा हा कोळसा असल्यामुळे आपल्या वीज निर्मिती कंपनीला क्वालिटी कोल मिळतो आहे। आपली वीज निर्मितीची क्षमता वाढेल आणि त्यासोबत त्याची कॉस्ट आपली कमी होईल, एन्व्हायरमेंटवर त्याचा इम्पॅक्ट कमी होईल आणि म्हणून एक व्हॅल्यू प्रपोजिशन या माध्यमातून तयार झालेला आहे। ज्यावेळी बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते